नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. राष्ट्रीय पातळीवर आणि अनेक राज्यांमध्ये जोपर्यंत काँग्रेस हाच एक प्रभावी पक्ष होता तोपर्यंत काँग्रेस विरुद्ध इतर असेच निवडणुकांचे स्वरूप असायचे आणि हे इतर अनेक गटांमध्ये विभागलेले असल्याने काँग्रेसचा विजय सहज शक्य व्हायचा. परंतु काँग्रेस कमकुवत झाली आणि अजूनही भाजप पूर्वीच्या काँग्रेस इतका सशक्त झाला नाही. त्यामुळे देशभर युती आघाड्यांचे राजकारण पाहायला मिळत आहे. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला असला तरी अजूनही अनेक राज्यांमध्ये भाजपला सहकारी पक्षांची मदत घेऊन निवडणूक लढवावी लागत आहे. काँग्रेसची तर परिस्थिती तशी आहे की मित्र पक्षांच्या कुबड्या घेतल्याशिवाय तो पक्ष उभाच राहू शकत नाही. परिणामी जवळपास प्रत्येक राज्यात या दोन्ही पक्षांना कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या घटक पक्षांचा आधार घ्यावाच लागत असल्याचे दिसते. इथे महाराष्ट्रात काँग्रेसने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या मदतीने आघाडी उभी केली आहे, तर दुसरीकडे भाजपने शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता मनसेसोबत महायुती साकारल्याचे दिसते. राजकीय गणिते मांडून या आघाड्या युती होत असल्या तरी त्या सक्षमपणे चालवणे एक मोठे आव्हानच असते. महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती दीर्घकाळ टिकली, परंतु शेवटी त्यांच्यातही दुरावा आलाच. या पृष्ठभूमीवर 3 किंवा 4 पक्षांना सोबत घेऊन चालणे त्या आघाडीतील बड्या पक्षासाठी खूप कष्टदायक काम असते. युती आघाडीत कुणालाही सामावून घेऊन आपली ताकद वाढवणे सोपे असते, परंतु जेव्हा हिस्सेवाटीचा प्रश्न येतो तेव्हा कुणाला किती द्यायचे किंवा कुणी किती घ्यायचे हा मुद्दा खूपच गंभीर बनतो. त्याचेच प्रत्यंतर महाराष्ट्रात येत आहे. अनेक बैठका, अनेकांशी चर्चा, भेटीगाठी होऊनही कुणाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा हा प्रश्न दोन्ही आघाड्यांना अजूनही सोडवता आलेला नाहीये. आघाडीत सामील सगळ्यांचे अहंकार किंवा त्यांचे स्वार्थ सांभाळत पुढे वाटचाल करणे खूपच कठीण असते. परंतु स्वबळावर विश्वास नसेल तर सहकारी गोळा करावेच लागतात आणि त्यायोगे वाटचालीत होणारी दमछाकही सहन करावीच लागते. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.